इंटर्न्सच्या गेट टुगेदर पार्ट 2 मध्ये परत एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक अगेन. आणि सांगण्यात खूप आनंद होत आहे की आमच्या इंटर्नशिपला एक महिना पूर्ण झालेला आहे आणि ही आमची थकलेली अवस्था आहे. आणि त्या अवस्थेला दूर करायसाठी आम्ही परत एकदा एका छोट्या ट्रिपवर चाललेलो आहे. आणि आम्ही ठरवलेलं आहे की तिथे आम्ही मागच्या ट्रिपवर ज्या रील्स वगैरे नाही केल्या आहेत त्या आम्ही यावेळेस करू. तर सध्या आम्ही करणार आहे डान्स प्रॅक्टिस. धन्यवाद. या गोष्टीला रेडी 1 2 3 स्टार्ट. या नाटूला 1 वर्ष झालेलं आहे. त्यालाच 1 वर्ष झालेलं आहे. चला भारी परफ्यूम मारून आलो या आज संध्या जोरात लई जोरात रंगत पावसाने आपलं दर्शन दिलेलं आहे रस्त्याच्या मधातच. ब्लॉगर. हॅलो, कुठे आपण आहे आता आरेवारे बीचला. कुठला तरी टेबल पॉईंट सारखं पॉईंट आहे. बीच आपण आता मध्ये एक ब्रेक घेतलेला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हा आरेवारे बीच आहे. मे बी हा आरेवारे बीच आहे. आणि आपण बीचच्या वर खूपच घाण असा जोक मारण्यात आलाय. तरी पण आपण हसूया. Later we realized she was spitting facts. आपण आलेलो आहे. हे बिमार लोक, अरे यांना खूप आस्वाद घ्यायचा होता. हे चांगले जोरदार घेऊन आले. युगंधरा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. तर आपण आपल्या स्टेशनवर आलेलो आहोत. आता आपण वरती चाललेलो आहोत. बघू शकता की रूम खूपच इलाइट आहे. आणि आम्ही तिघी आज इथे राहणार आहे. आणि अशा बऱ्याच रूम्स अजून आम्ही बुक केला आहे. आणि इथून आम्हाला पूलचे दर्शन होते. आणि मे बी आम्ही थोड्या वेळात पूलमध्ये जाऊ. पण छान गोष्ट ही की आम्ही पूलसाठी कपडे आणलेले नाही. तर आम्ही आता थोडेसे जुगाड करून कपडेची व्यवस्था लावू आणि मग आम्ही त्याच्यानंतर तिकडे जाऊ. तर वेकेशनवर येऊनही टी व्ही अडिक्ट लोक. अरे बंद केलं. उप्स. रत्नागिरीच्या इंटर्न्सच्या गेट टुगेदर पार्ट 2 मध्ये परत एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. इथून पुढचे या ब्लॉग मध्ये पुढे आपल्याला लाईव्ह कॉमेंट्री ह्याच्यातूनच मिळेल. त्यामुळे स्टे ट्यून. फिर से मिलेंगे याच ठिकाणी. डोंट फॉरगेट टू लाइक, शेयर, सब्सक्राइब. डॉक्टर 307. हर एक चीज हद में अच्छी लगती है. तुम इधर तो देखो. फिर से हद में अच्छी लगती है. बस एक तुम हो जो बेहद अच्छे लगते तर आपण आता पूलमध्ये जाण्यासाठी तयार झालेलो आहे. आणि आता आपण जाऊया पूलमध्ये. पूलमध्ये जाण्यापेक्षा असं वाटत आहे की मी कमांडो ट्रेनिंगला जात आहे. जिमला पुण्यात आलेलो आहे. पुण्यात गणपती पूल.
झाले माझी हौस, मी पुन्हा आले. तिकडे जा. नाही हे नाही, पायरी पायरीने जाऊन हे नाहीये. म्हणजे स्विमिंग पूलमध्ये एवढंच आहे. हो मग चाइल्डच आहे ते जाते हा काय? खांद्यापर्यंत जा. गरज माहित नाही, आम्ही म्हणला तसेच जा. खाली डुबले 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 डुबले. एवढं आहे ठीक आहे म्हणजे माझ्या खांद्या एवढे. बघू शकता गड्यांनो, एक तरी मैत्रीण मित्र असा ठेवावा ज्यांना पोहता येईल. इन केस तुम्ही डुबले तर हे तुम्हाला वाचवते. एका दिवसात नाही होत. उडी हळू लागेल. चष्मा चष्मा स्नेहल, चष्म्याची गरज नाही. चष्मा चष्मा दे. अगं खराब होत. डपक डपक डपक. फायनली हिने प्रूफ केलं स्विमिंग येते. अशा प्रकारे खूप जास्त मजा आलेली आहे. स्विमिंग पूलमध्ये असताना पाऊस पडलेला आहे. 2-3 लोकांना आपोआप क्रॅम्प झालेले आहेत आणि आम्ही आमच्या हाडं मोडून घेतलेले आहे. स्पेशालिटी मला आज हे माहिती पडलं की मला डाईव्ह आणि स्विमिंग दोन्ही करता येत नाही आणि मी डाईव्ह करण्याच्या चक्करमध्ये सरळ छातीवर पडलेली आहे. त्यामुळे माझ्या बरगड्या मोडलेल्या आहेत. प्लस आपण बघू शकतो हे नौसिखी आहेत ज्यांच्या नाकाच्या वरती पाणी आहे तरी या कुठलेल्या आहेत. आता यांना पार्सल म्हणून सगळेजण खांद्यावर नेत आहेत. शिनेल कोचिंग क्लासेस, शिनेल स्विमिंग क्लासेस. हॅलो एव्हरीवन, आम्ही पूलमधून वापस आलेलो आहे आणि आमची चक्क त्वचा पण तुमच्या लक्षात आलेलं असेल. पूलच्या पाण्यात किती क्लोरीन होतं आणि हातपाय तुटलेले आहे आणि आमचे जेवण झालेले आहे. पण सध्या अंगाने आपली अवस्था दाखवणं सुरू केलेली आहे. ज्या फोर्सने आम्ही पूलमध्ये धाडधाड कुदलो, मी नाही ही होती म्हणजे मी तर माझ्या बरगड्या आणि पाय दोन्हीही तुटल्यासारखे करत आहे. तर तर तुम्हाला ही ॲडवाईस की कधी पण पूलमध्ये जात असताना एक्सायटेड होऊन उड्या मारू नका. धन्यवाद. आजची रात्री इथेच संपते. आज खूप जास्त मजा आलेली आहे पण आम्ही खूप जास्त थकलेलो असल्यामुळे तोंडावरती मजा दिसत नसेल पण खूप मजा आलेली आहे. बस काय म्हणायचं आहे? बाय. गुड नाईट स्नेहल मॅडम. गुड नाईट म्हणा. गुड मॉर्निंग. बघा हे उठत नाही. किती वेळाचं उठवत आहे. उठा. खोटाने किती खोटं बोलत आहे. मी 2 तासापासून उठलेली आहे. हिला मी उठवत होते तरी उठत नाहीये. गुड मॉर्निंग एव्हरीवन. बघा आम्ही दोघी उठलेलो आहे. किती वेळाचा खोटाडी आणि ही किती वेळ नंबर 1 लायर. तर आता आमचा पुढचा प्लॅन आहे. माहिती नाही काय आहे. आता आम्ही रेडी होऊ. हे बघा कशा आळस बघा. रेडी होऊ आणि मग आम्ही पुढे जाऊ. स्नेहल उठ. मी उठलेली आहे. पूर्ण तयार आहे मी. ही कुठे बोलते. मी खोट आवाजावरूनच कळते. तो माझा आईस्क्रीम आईस्क्रीम खाल्ल्यामुळे आणि पूलमध्ये मी 2 खाल्ले. तू तर फक्त एकच असं टेस्टच केला होता. धन्यवाद. मी पण पुलामध्ये जास्त नंतर बोलू ही झोपेत नंतर करत आहे. हिला पहिले उठू देऊ मग आपण फ्रेश झाल्यावर स्नेहाशी आपण बोलू. सध्या ते झोपेत. त्या माणसाने कालच बोललं होतं की मी 7 वाजता सगळ्यांचे दरवाजे ठोकेल. सर्वांचे दरवाजे ठोकून आलाय. आता एकटा बसलाय आणि आमचे आवाज गेले आहेत त्याच्यामुळे आम्ही अजूनपर्यंत तिथे गेलो नाही. आमचं अजूनही नक्की नाही की आम्ही पोचू की नाही. हां चला, एक कंपॅनियन आली आहे त्याची. अच्छा 2 आले आहेत. तर
आता आम्ही सगळे प्रॉपरली उठलेलो आहे. हॅलो एव्हरीवन. आणि आता सगळेजण म्हणजे ती स्वतः आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या 1 मिनिट. हां, तर मग आपण म्हणत होतो की गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज कोइन्सिडेंटली आम्ही गणपतीपुळ्यातच आहे. तर जर आम्हाला मौका भेटला तर आम्ही गणपती मंदिरातही जाऊ. तर आजच्या दिवशी तिथे जाऊन देवाचे दर्शन करणं खूप चांगली गोष्ट ठरेल. तर आपण बघू की आपल्याला तिथे जायला मिळते की नाही, कारण की आज तिथे गर्दी असायची पण शक्यता खूप आहे. आपण बघू शकता की कालच्या धिंगाण्याने आणि आईस्क्रीमनी घशाचा काय हाल झालेला आहे. तर अजून एक ॲडवाईस, आईस्क्रीम नका खाऊ. मी तर 2 खाल्ल्या, मला तर काहीच नाही झालं. हिच्यासारखे असाल तर खा. ठीक आहे, तू कुठं आपण खाल्ली? भेटूया थोड्या वेळात. हा, तू एक. गुड मॉर्निंग गाईज. सिरियसली हे असं झालंय? बापरे, मला वाटलं मीम लागली की. हे धर. नाश्ता आलेला आहे, भूक लागलेली आहे. आणि स्नेहल अजूनही झोपेतच आहे. रिअली ब्रेकफास्ट कर लो गाईज. हॅव सम ब्रेकफास्ट. आम्ही रेडी होत आहे आणि तुम्ही हा आवाज ऐकू शकता. असं छान, खूप मस्त वाटतं. झाली तयारी.